पळवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा हा अत्यंत घातक ठरत असून दरवर्षी अनेक नागरिक तसेच निरपराध पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत। कोपरगाव शहरात नायलॉन मांजामुळे आज एक गंभीर घटना घडली आहे। कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात दिनांक 30 डिसेंबर रोजी नायलॉन मांजामुळे 3 नागरिक जखमी झाले आहेत। यामध्ये एका नागरिकाच्या नाकाला जबर दुखापत होऊन 4 टाके पडल्याची माहिती आहे। जखमींमध्ये मतीन जब्बर मनियार वय 34 राहणार जुने मामलेदार कचेरी कोपरगाव यांचा समावेश आहे। मतीन मनियार हे आपल्या लहान मुलाला दुचाकीवर बसून जात असताना अचानक मुलाच्या अंगावर नायलॉन मांजा आला। मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना सदर मांजा त्यांच्या नाकावर आल्याने ते गंभीर जखमी झाले। सुदैवाने या घटनेत लहान चिमुकला बालक बचावला आहे। दुसऱ्या घटनेत काडेगाव येथील काका पुतणे श्रीहरी भाकरे व गोपीनाथ भाकरे राहणार काडेगाव हे मोटारसायकलवरून जात असताना दोघांच्या अंगावरही नायलॉन मांजा आल्याने ते जखमी झाले, परंतु यात ते बाल बचावले आहेत। या घटनेमुळे नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नायलॉन मांजावर तात्काळ बंदी घालावी तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे। तुमचं नाव काय, तुम्ही कुठून कुठे चालले होते आणि काय घटना घडली, काय प्रकार घडला, सविस्तर सांगा। बोला। मेरा नाम है मतीन जब्बार मनियार। मैं घर से भाजीपाला लेने के लिए जा रहा था मार्केट में बच्चे के साथ में लेके। अचानक में शिवाजी महाराज का पुतले के सामने नायलॉन मांजा मेरे सामने आ गया और इसके आंख पे चला गया। मैंने इसको बचाने के वास्ते मांजा ऊपर कर लिया, पर मेरी नाक कट गई। अभी इतना सा बच्चा है, कभी जान चली गई तो क्या करेंगे। इसके लिए इसको बचाने के वास्ते मैंने वो खुद पे ले लिया। तो मेरा यही बोलना है कि प्रशासन क्या कर रहा है, वो कार्रवाई करे, देखे मांजा कौन बेच रहा है, क्या नहीं क्या। अगर इसकी जान चली जाती तो इसका जिम्मेदार कौन होता है, सही है क्या नहीं। तो इसके लिए मेरा बस यही कहना है कि प्रशासन ध्यान दे। ठीक अभी 6:35 पे ये वारदात हुई। खून बहुत निकला आपका? हाँ, खून गया है, बच्चे के आंख पे पूरा खून है इधर, ये देखो शर्ट पे कितना खून है। टाके 4 टाके गिरे। और मेरा भी धंधा है पतंग का, मगर मैं सालों से यही भी मेरा बोलना है कि भाई ये मांझे को तुम टाल दो। ये क्या होता है, ये इसके वजह से जो अपना सीजन है, सन है, वो पूरा फेल चले जाता। इसके लिए आदमी क्या करे, एकदम कॉटन मांझा वापरे और उसके साथ इंजॉय करे, मज़े करे, खुशी का सन का आनंद ले। इसके लिए क्या होता है, किसकी जान जाना, बलि जाना, बच्चा है। अभी मैं इसके आगे ये इनका भी हो गया, देखो। बोला तुमचं काय? तुमचं काय झालं होतं? अभी मेरे आगे मराठीमध्ये हे माझा पुतण्या होता आणि त्याच्या गळ्यावर गेलाय। गळ्यावर त्याला गेल्यानंतर त्यांनी वर केलंय आणि तिथं आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिथं समोरून आलोय आणि याच्या इथं गेलं गळ्यावर। त्यांनी वर केल्यानंतर त्यांनी माझ्या डायरेक्ट इथं लागलंय। इथं ब्लड गेलं, एवढं ब्लड निघालंय डायरेक्ट, म्हणजे मान वाचली तो? हो, त्याची मान वाचली फक्त, एवढंच फक्त। म्हणजे तो नाही तर मग त्याची मान जर चिरली असती तर मग पाहावं, म्हणजे अशी गंमत झाली असती। माझे नाव श्रीहरी अशोक भाकरे, मी राहणार कान्हेगाव। मी कोपरगावला भाजीपाला घेण्यासाठी आलेलो होतो। भाजीपाला घेतला आणि मी माझ्या गावाकडं निघालो आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तिथं आलो होतं। तिथं रस्त्यामध्ये मांजा पडलेला होता, तर तो आम्हाला काही दिसला नाही गाडीवर। मग तो माझ्या गळ्याला लागला म्हणून मी हाताने वर करायला गेलो। माझे चुलते पाठीमागं बसले होते, त्यांच्या नाक्याला तो मांजा लागला। ठीक आहे।